ह्या अनयकडच्या एक एक केसेस ना इतक्या त्रास देणाऱ्या असतात ना मला. मुद्दाम ठरवून अशा केसेस घेतो का काय माहिती. आता काय नवीन केस आली? खूपच गुंतागुंतीची केस आहे. आमचा जो क्लायंट आहे ना त्याची बायको प्रेग्नेंट होती आणि तिला काहीतरी त्रास होतो म्हणून मग त्यांच्या डॉक्टरांनी तिला काही औषधं प्रिस्क्राईब केली होती. रक्त वाढवणारी औषधं वगैरे असतात तशी. आणि त्यांच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये ती औषधं नाही मिळाली म्हणून त्या माणसाने त्या डॉक्टरने सजेस्ट केलेल्या एका मेडिकलवाल्याकडनं ती औषधं घेतली. पण त्या औषधामुळे त्या बाईंची तब्येत आणखीनच बिघडली आणि त्यांचं बाळ गेलं. मला असं वाटतं की ती डुप्लिकेट औषधं असावी. आणि आता आमच्या क्लायंटने त्या मेडिकलवाल्यावरती केस केली. आता तो मेडिकलवाला दुकान बंद करून गायब झाला. एवढंच नाही तर ज्या प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टरांनी औषधाचं नाव लिहून दिलं होतं ते प्रिस्क्रिप्शन सुद्धा सापडत नाही. आता नक्की कुणाला पकडावं तेच कळत नाही. मला असं वाटतं आमचा क्लायंट म्हणजे त्या बाईचा नवरा तो नक्कीच काहीतरी लपवतो. पण काय ते माहिती, कारण तो आम्हाला त्या बाईंशीही बोलायला देत नाही. पोलिसांनी ते मेडिकल स्टोअर फोडलं, आतमध्ये तपास केला, पण त्या औषधाची आणखी एकही स्ट्रीप तिथे सापडली नाही. अगं मग गुन्हेगार कोण आहे आणि तुम्ही केस कुणाविरुद्ध लढणार? हेच तर कळत नाहीये ना. ही माणसं अशी अचानक गायब कशी होऊ शकतात मला कळतच नाही. होऊ शकतात. काही न करता माणसं गायब होतात. महापत्र नाही का झालं, तर ते परत कधी येतील काय माहिती. पण मी त्यांच्यावरती अवलंबून नाही राहू शकत. सो मी परत अभ्यास सुरू करतोय. चांगलंय. पण महापात्रे लवकर परत आले तर बरं होईल ना. म्हणजे आपली काळजी नाही. मला कोणाची काळजी वगैरे वाटत नाहीये. बेबी मी मस्त स्मोकी आईस करू का? हा ब्लू स्मोकी आईस करते म्हणजे काहीतरी वेगळं दिसेल समजतं हो की नाही? करेक्ट, मस्त दिसेल. माझ्याशी बोलतोस की नाही? मग माझ्याकडे बघून उत्तर दे ना. तू सुंदर दिसशील हे सांगायला तुझ्याकडे बघायची काय गरज आहे? डोळे झाकून सांगू शकतो कधी पण तू सुंदरच दिसते. काय पण आज काय एवढं ब्लू स्मोकी आईज वगैरे? एनिथिंग स्पेशल? किटी पार्टी वगैरे आहे का काय? काय झालं काय? इतका अनरोमॅन्टिक झालास ना प्रणव तू. वर कुठला? मी एकटीच जाते, जाऊ दे. तू एकटी जाण्याचं जरा फनी नाही का वाटणार? तू एकटीच भिडते सगळीकडे. मी येतो ना, मी येतो ना, आपण दोघे मिळून फनी दिसू. मी काय म्हणतो आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊ, नाही त्यांना छान कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये डिनर करू. हा वाटते? चालेल. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. नाही का? ओ गॉड शी. आता हिच्यामुळे आपला प्लॅन कॅन्सल होणार आहे का? आयडिया. अंजू ती गेली मगाशीच आणि तसंही अनाहिताला तिच्याजवळ आवडत नाही. पण मंजू आहे ना. तसंही अनाहिताला तिच्या मंजू काकूकडे जायला आवडतं. काकू? मंजू काकू? तर तूही तिला अनाहिताची काकू करणार आहेस का? अरे काय चाललंय यार? प्लीज गमतीत सुद्धा तिच्याने आपली बरोबरी केलेली मला आवडत नाही. तिची लेवल काय, आपली लेवल काय? मी तिला इकडनं घरात हकलायचं म्हणतोय, तू आपली बनव तिला अनाहिताची काकू. हा आता काय नंतर जाऊ बाई काय म्हणणार सांग? अरे सॉरी ना बेबी, चिडू नकोस तू. हे बघ मी परत नाही म्हणणार. ओके सॉरी सॉरी. तू प्लीज तुझा मूड घालवू नकोस प्लीज ना. पण मला उत्तर हवंय. आपण जर गायब होणाऱ्या व्यक्तींबद्दल बोलत असू तर आपल्या घरात पण एक व्यक्ती गायब झाली. तिचं काय? विठ्ठल बद्दल बोलताय ना तुम्ही? विठ्ठल आलाय पण
पण खूपच खचून गेलाय. काय झालंय त्याचं त्यालाच कळत नाही. एखाद्या गोष्टीमुळे लोक त्यांचं संपूर्ण आयुष्य कसं पणाला लावू शकतात. बघ, विठ्ठलवर खूप जबाबदार आहे. त्याचं ओझं त्याला दमवत असेल. पण त्या देवेनेचं काय? ती जे वागतीये त्याचं एक्सप्लेनेशन आहे का तिच्याकडे? आणि सध्या ती त्या थेरपिस्टकडे जातीये. तिच्या सांगण्यावरून ती 5 वेळा वर्कआउट करते दिवसातून आणि स्ट्रिक्ट डाएट. काय? अहो पण मग अशाने त्यांची तब्येत बिघडेल ना. हे तिचं तिला कळलं पाहिजे ना. शौनक, आपल्या घराला काय होत आहे? सगळेच जण असे इतके उदास काय? का नसतील? अगं, आजूबाजूची परिस्थिती बघ ना. जगातल्या दुःखी देशांपैकी भारत हा एक देश आहे. 156 देशात 140वा नंबर आहे आपल्या भारताचा. म्हणजे बघ. पण काय, खरं आनंदी राहण्यासारखं आपल्याकडे आणखीन किती काही आहे करण्यासारखं. लोकांना ते कळतच नाही, पण नुसतंच दुःख कुरवाळत बसतात. मला ना हे असं अजिबात आवडत नाही. मला असं वाटतं की आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपण आणखीन सुंदर बनवावं. आपलं आयुष्य छान आनंदी असावं आणि जर ते नसेल तर आपण आनंदी बनवावं. पण हे सगळं ऐकून मला उगाचच उदास वाटायला लागलंय. मग तुला उदास वाटू नये म्हणून काय करायचं? हे आपण बकेट लिस्ट बनवूयात. बकेट लिस्ट म्हणजे? बकेट लिस्ट म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या ज्या गोष्टींचे अनुभव घ्यायचे, अशा सगळ्या गोष्टींची यादी करायची. आपणही बनवूयात. कोण जाणे आपलं बघून अजूनही कोणी करतील आणि तेही आनंदी होतील. बरोबर? पण आत्ता नको. मन आनंदी असेल ना तेव्हा बनवूया. असं होय. मग मन आनंदी करायला काय करायचं आपण? हे आपण बाहेर जाऊया. हा चालेल. आपली आवडती चहाची टपरी. डन. आपण रात्रभर मस्त फिरूयात. चल, आवडलं का? निघायचं ना? निघायचं ना? आवर ना. अरे हो, थांब, होतीये मी रेडी अजून. तो आधीचा पार्टी लुक होता ना, आता लॉंग ड्राईव्हला जरा नो मेकअप लुक करतेय. नो मेकअप लुक असं असतं? कळतंय की पण तू मेकअप लावलाय. बरं चल, आवर लवकर, निघू चल. मम्मा, तू मेकअप का करतेयस? अना, किती वेळा सांगितलंय लायनर लावत असताना बोलायचं नाही. तुम्ही बाहेर जाताय? हो. मग मलाही नेताय ना? बेबी, अगं नाही, आम्ही जरा बाहेर जातोय. हो, आम्हाला ना इम्पॉर्टंट मीटिंग आहे अगं. तू जा ना तुझ्या शौनक काकाकडे. मीटिंग आणि तुम्हाला हट. फक्त ऑफिसला जाणारेच लोक मीटिंगला जातात. तुम्ही कुठे जाता ऑफिसला? बास झालाय ना, खूप आगाऊ होत चाललीस तू. एकतर मुकाट्याने शौनकाकडे जा, नाही तुला एकटीला झोपायला लावून इकडे मी. कळलं का? हॅना, हॅना, काय झालं बाळा? तू इथे अशी का उभी आहेस? मला डाडू ओरडला. का ग? मम्मा आणि डॅडू मीटिंग साठी बाहेर चालले होते, तर मी त्यांना म्हणाले की ऑफिसला जाणारेच लोक मीटिंगला जातात. तर तो खूप चिडला आणि ओरडला मला.
बरं जाऊ दे, ते गेलेत ना मीटिंगला, आपण आपली मज्जा करू. चालेल. शौनक आता हिला घेऊन बाहेर नको जायला, आपण घरी चहा पिऊ. चालेल? चालेल. मी आणि अनायता तुझे गिराईक आणि तू आमच्या टपरीवरची छोटू. तिला म्हण, एक छोटू 2 कटिंग दे. छोटू 2 कटिंग दे. चालेल. चला. पण दूध तर संपलंय. मला कोरा चहा चालेल ना? नाही नको, कोरा चहा नको. अहो मग लक्षात ठेवून दूध नाही का आणायचं? तुम्ही सांगितलं होतं ना तुम्हाला. हे बघा ना, तुझी काकू सारखी ओरडत असते मला. तिला सांग ना, आपण चहाच्या टपरीवरच जाऊया चहा प्यायला. म्हणजे काकू टपरीवर जाऊया ना, चल. नाही शौनक, अहो खूप उशीर झालाय, रात्रीचं हिला घेऊन टपरीवर नको. आणि आता त्यात काय एवढं? अनसेफ असं काही नाहीये, आणि चहाची टपरी जवळच आहे. आणि आपण अनायताला आईस्क्रीम घेऊयात. चालेल? हो चालेल ना, मला आईस्क्रीम खूप आवडतं आणि मला ते कोनवाला पाहिजे. मम्मा आणि दादा मला कधीच फिरायला घेऊन जात नाहीत. मंजिरी काकू प्लीज हो म्हण ना, प्लीज चल ना, प्लीज 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 मंजिरी काकू. बरं बरं, जाऊयात आपण. चला. फायनली मेकअप झाला. हे प्लीज ठेवशील तिकडे प्लीज. यु नो व्हॉट प्रणव, त्या युट्यूब ब्लॉगरनी सांगितलं होतं ना, मी तशाच सगळ्या टिप्स फॉलो केल्या. माहितीये कशी दिसतेय मी? टॉप कडक. आता ना मी ही साडी नेसली की आधी दिसायचं ना तशी एकदम दिसेल लग्नाआधी. येस. मग तर तू रोमॅन्टिक होशील ना. काय मस्त दिवस होते ना रे ते प्रणव. म्हणजे अगदी लग्नानंतर अनायता होईपर्यंत आपण किती एन्जॉय केलंय. खरं सांगू का, डॅडनीना मला बिझनेसची रिस्पॉन्सिबिलिटी आधीच द्यायला पाहिजे होती. आपण इतक्या लवकर चान्सच घेतला नसता. करेक्ट आहे. मग आपण अजूनही अशा खूप डेट्स ना गेलो असतो आणि आपला रोमॅन्स पण अगदी इंटॅक्ट राहिला असता. प्रणव, आता अनायताला मंजू तरी आहे रे सांभाळायला. तू तिला हकलून दिल्यावर मग परत मलाच सांभाळावं लागेल तिला. ए नाही, मला नाही जमणार प्लीज प्रणव. तुला मी एवढं काम करायला देईन का? 24 तासाची केअरटेकर ठेवू आपण तिच्या करता. खुश? ओके. हा ना, हे घे, हे खाऊन बघ. शौनक, अहो तिला असं रस्त्यावरचं का देताय? मंजिरी, हे तू म्हणतेस मला? वाव शौनक काका, हे किती मस्त आहे. पेस्ट्री पेक्षाही मस्त. मला अजून एक पाहिजे. नाही आहे ना, हे एकच खायचं. पोटात दुखतं ना आपल्या. खा. बरं झालं ना आपण हिला इथे घेऊन आलो. मगाशी कसा रडवेला चेहरा झाला होता हिचा. मंजिरी, लहान मुलं दुःख किती लवकर विसरतात ना. आता तिचे मॉम डॅड हिला घरी सोडून बाहेर गेले, तर त्या दुःखाच्या ऐवजी क्रीमरोल मध्ये हिला जास्त आनंद वाटतो. आपण सुद्धा लहान मुलासारखे असं दुःख विसरू शकलो तर किती बरं होईल. खरंय तुमचं. ही लहान मुलं आपल्याला किती शिकवून जातात. आपण काय शिकवणार यांना? त्या विठ्ठलचंच बघा ना, त्यांना बाळ होणार इतकी आनंदाची गोष्ट आहे. कुठेतरी एकटाच दुःख शोधत फिरतोय. हा ना, हे काय ग? मला माहिती आहे हे काय. आपण लगे फुल्ली आणि शौनक काका गोळा. बर, इथे कर फुल्ली.
इकडे कर. तुम्ही दोघांनी हरवलं ना मला. हम भी देख लेंगे. बघाच तुम्ही. आता काय खेळायचं? तू सांग. परत तास खेळूया. बरं. लहान मुलांना किती पटकन आनंद सापडतो ना त्यांचा. आपल्यालाही असं सापडला तर किती बरं होईल. त्या विठ्ठलच्या काळजीत कुठे स्वतःच्या बाळाला विसरणार तर नाही ना अशी भीती वाटायला लागली हो मला. मंजिरी, काळजी नको करूस. गुड्डेला एकदा बाळ झालं ना की विठ्ठल सगळी दुःख विसरेल. डोंट वरी, सगळं नीट होईल. बाळा, मला माफ कर. मी तुला आणि तुझ्या आईला सोडून जातोय. पण काय करू मी? अरे मला जे करायचंय, जे मिळवायचंय ते इथं राहून नाही होणार. ते करण्यासाठी मला बाहेरच जावं लागेल. आणि ना इथं सगळं आयुष्य कुजत चाललंय. तर हे मिंदेपणाचं जगणं आता नाही होत सर. गुड्डी, मला माफ कर. आणि इथं तू पण मला समजून घेत नाही आणि मी पण तुला समजून घेत नाही. त्यामुळे मला माफ कर. मी तुला सोडून जातो. क्रेनोल दे ना. थँक्यू. हे घे. शौनक, अहो नका तिला देऊ. तिला त्रास होईल, पोटात दुखेल तिच्या. एका क्रिमिनलनी काय नाही होत. बस. अनायता इथे काय करते? या दोघांची इतकी हिंमत. छान आहे ना. प्रणव, तू इथे एक शब्द बोलू नको. तुझी हिंमत कशी आली? माझ्या मुलीला एवढ्या रात्रीच्या वेळेस असल्या घाणेरड्या ठिकाणी घेऊन यायची? डॅडू, हे घाणेरडं ठिकाण नाहीये. इथे मस्त क्रीमरोल मिळतो. आणि तू गप्पा बसा ना, आता एक देईन. आणि असं टपरीवर खायला तू काय मंजू सारखी रस्त्यावर वाढली आहेस का? नाही ना. अगं, हे असं अनहेल्दी खाऊन अगली आणि फॅट व्हायचंय का तुला? नुसतंय का की डोक्यात? पण हे बघ शौनक, तू देशमुख असून तुला देशमुखांसारखं वागायचं नसेल ना तर नको वागूस. मला काही फरक पडत नाही. पण माझ्या मुलीला असल्या लोकलाच सवय लावायची हिंमत केलीस ना तर याद राख. आणि मंजू, तू अनाची केअरटेकरस. आमच्या लेखी तू तिची काकू वगैरे कधीच होऊ शकणार नाहीस आणि तसं वागायचा प्रयत्न पण करू नकोस. प्रणव, प्लीज मंजिरीला काही बोलू नकोस. माझ्यामुळे ती आणि करेक्ट करेक्ट एक्झॅक्टली. हे जे सगळं चाललंय ना, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. हे कळतंय मला. हे बघ शौनक, तुला गरिबांसारखं राहायचं ना तर तू कुशाल गरिबांसारखं राहा.
पण एक लक्षात ठेव, यापुढे माझ्या मुलीपासून लांब राहायचं. कळतंय काय ना तुला सुद्धा? अरे एवढ्या मोठ्या शाळेत टाकलंय तुला, इकडे काय शिकवतात? हाताने खाणं हे लो क्लास असण्याची साईन आहे, हो की नाही? आणि असल्या घाणेरड्या टपरीवर तू खातेस? तुला मॉम घरी पेस्ट्री केक वगैरे काही देत नाही का? पण डॅडू हे वाईट नाहीये. आना, तू आम्हाला बॅक आन्सर करतेस? वा, हेच शिकवलं काय मंजूने तुला? मोनिका अगं, ए, तू मध्ये बोलू नको, गप्पा बस. आना, तुला हिच्या सोबत राहून हिच्यासारखं अडाणी व्हायचंय का? घर कामं करायची आहेत का नंतर? मोनिका हे सगळं का सांगतेस तू तिला? ए गप्पा बस. आमच्या फॅमिलीमध्ये बोलायचा तुला काही हक्क नाहीये, कळलं ना? नोकर आहेस तशीच राहा, कळलं? पण डॅडू मी अशी ऐकणार. चल. नो, तुला मागे बसव. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.